भाऊन काय असं काय बाई बहीण काय असते बहीण 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 हे ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना विचार बहीण ज्यांचे निळोंडा कॅनॉल गेले त्यांना विचारा बहीण 25% मारा समाज फक्त अवसंदा घेतो 25% लोकांचे पैसे परत गेलेत बहिणींनी सह्या केल्या नाही. आता याच्यापेक्षा काय वाईट दिवस यावर मला महिला मंडळ एक तळतळी ती बोलू नये मग मी घरूनच निघताना ठरवतो आज वाईट बोलायचं नाही पण मला कळ निघत नाही मी तळतळीने बोलणारा माणूस काय आपल्या वडिलांनी आपलं वाईट केलं तो काय वाईट केलं असं त्या विचारानं तर आपला संसार चांगला केलाच होता ना उद्या तुम्ही 25,000 रुपये मागितले असते भावाने दिलेच असते ना पण तुम्ही रक्ताचेच नाते जर तोडून टाकायला लागले याच्यापेक्षा काय वाईट हो मला सांगा प्रसंगाला तुम्हाला भावाने पैसे दिले नसते का दिले तर मग सही करायला हरकत काय ती उलटी म्हणती मी परत जाऊन दिले पण सही नाही सांगाय तरी लाज वाटते का तुला आणि तो भाऊ महाराज आज 25% लग्नांमध्ये सध्या सक्का मामा नाही उभं राहाल माग आजच्या परिस्थितीत नाही हो सक्का मामाच गेला कोणी आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला कुठून आला काय तो गुरु मामा तो कुठून कॅनॉल मधून निघाला काय ना गुरु मामा केलॉन खालतानाच मामा निघाला एक तो पैदा कुठून गेला काय नाही तुम्हाला सापडला कुठं तो गुरुमा पहिले मामा असायचे पण सक्का मामा असायचा आता हा नवीन अवलादीचा मामा कुठून आला तुम्ही एक वाक्य सांगा शर्ट फाटू द्या दाढी वाढू द्या पायजमा फाटू द्या चप्पल नसू द्या पण भाषेच्या माग ओरिजिनलच मामा शोभतो त्या मंडपाला रस येतो महाराज जाऊ ते बा परिस्थिती सोडून द्या पण ते नाथ शोभतं का नाही उलटी माणसं म्हणते बा किती हुशार बहीण आहे तिघ भाऊ आहे धाकट्याला मान दिला बरं का त्याला वजन येतो आणि त्या लग्नालाही शोभा ते शुभून दिसतं मग बाकीच्या बाया सुद्धा पाहताना बोलत राहतात कोण राहिले गो उभं मागं अगं एक तर म्हातारा झालाय पण त्या लहाण्याला त्यांनी चान्स दिला त्या मामाचे कपडे किती खराब याला किंमत नाही त्याचं प्रेम किती दाटून येतं याला किंमत आहे आपल्या लोकांनी हे नाथे गोते पार संपून टाक आता एवढ्या बसल्या याच्यातल्या 15 जण आहेत माझ्या पुढे बसेल का भावाशी बोलत नाही अशा इथं बसले आता मी नावा सगळं सांगल आपलं काम वेगळं आणि आता चालली 11 तारखेला द्वार खांड बांधाय भावाला जख माराय राखी पौर्णिमेला चालली द्वार खांड बांधाय जा कासरा ने कासरा कासराने लाव त्याच्या मुंडक्याला काय अहो मारदानी नेऊन तुला मी नाही नेलं मला अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी म्हणून साधन अवघे माऊलीने एक ओवी लिहिली महाराज मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही काय ओवी आहे महाराज त्याच्या पुढे एक ओवी इतकी सुंदर आहे 13व्या अध्यायात लाटणं मोडल पण वाकणार नाही दगड शेवाळल पण पाझरणार नाही काय ओव्या आहे लाटणे जैसा न नव्हे पाथरू न द्रवे आणि 16व्या अध्यायात कधी शिंदोर वाव्या दिल्या उसाला किती लांब तुरा आला काय फायद्याचा उसाला किती लांब तुरा आला काय फायद्याचा नपुसक पुरुष किती देखणा असला काय फायद्याचा वव्या किती सुंदर आहे मा वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही का वार्याचे धावणे का शेळीचे चरणे बालकाचे मन का चोरीचे धन मावला कधी तपास यांना शिकवा थोडं पसायला शिकवा थोडं आरती आम्ही लहान असताना गाणं असायचं शाळेत मामा मोठा तालेवार रेशीम घेईल 1000 वार मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिक आता मामाच्याकडे राहिला आला आता मामाच टमाट्याच्यात बांबू उपटीतोय काय मामा मामा कारी कुशीतोय तारा वडीतोय मामान काची मामी आली मला नाही एकदा सगळ्या वारकऱ्याने ना गाठ्यामध्ये 31 कव्याचा अभंग आहे 31 थोडा कधी वेळ मिळाला ना तो वाचा एकदा वाचा ऐका कलीचे अभंग एकदा वाचा 31च कडवे
गाथ्यामध्ये तोच अभंग 31 कडव्याचा आहे आणि गायीनो ओवे हा अभंग 101 कडव्याचा आहे. तो 101 कडव्याचा आपल्याला एवढा मोठ्याची काही गरज नाही, पण 31 कडव्याचा अभंग आहे ना, एकदा वाचा. आता जेवढे चित्र समाजात आहे ना, टोटल चित्र त्या गाथ्यात आहेत. आज आपण म्हणतो ना, बहीण भाऊ असे वागतील ते त्याच्यात आहे, भाऊबंद असे वागतील ते त्याच्यात आहे, सुना अशा वागतील ते त्याच्यात आहे, सासऱ्यांचा छळ होईल त्याच्यात आहे, आणि धनवान माणसं भिकारी होतील तेही त्याच्यात आहे. तुम्ही एकदा तो कडव वाचा. आपण काय करतोय महाराज, बाह्य रंगात जातो आणि बाह्य रंगात जास्त नको. गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेखा, इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करत नाही. पण त्याचा पुढचा शब्द आलाय बाळकृष्ण नंदाघरी. आता नंदाघरी नंतर सांगतो, फक्त बाळकृष्ण सांगतो. आता ही बाळकृष्ण काय भानगड आहे, तर कृष्णाला नावं 8 आहेत. युगल कृष्ण, राधाकृष्ण, गोपाल कृष्ण, लालन कृष्ण. आता हे आमचे कथा बिथा सांगणारे जे लोक आहे ना, यांनी त्या कृष्णाचा केला खेळ. यांनी आपला भस्म लावायचा आणि कथा सांगायची. राधा राधा यांनी उड्या हाणायच्या, हे रे राधा हाय रे तारा, यांनी लगेच 2-4 उड्या हाणायच्या, बाय 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 बाय. आणि मग लगेच पत्रकारांनी लगेच म्हणायचं तल्लीन समाजाला. तल्लीन तान का असं काय आलंय महाराज, परमार्थ दांभिक झालाय. दांभिक दांभिक. भागवत कथाकाराच्याच घरी गाय नाही, आणि तो आखी गायची माहिती कधीच सांगतो. तुम्ही बारीक अभ्यास करा. यावर्षी वारी झाली, 25 वर्षात अशी वारी झाली नव्हती. अशी वारी यांना झाली. जाऊ द्या, पावसाने थोडं झालं 2 दिवस, पण पुऱ्या लोकांनी आनंद. 5-7 लाख लोक माऊली बरोबर होते मला, 4-5 लाख लोक तुकोबराय बरोबर होते. आता तो धर्माचं काम होतं का वारीचं काम होतं? धर्माचं. मग रोज अर्धा तास टीव्हीच्या चॅनलला वारीच्या बातम्या पडायला काय हरकत होती? नाही पडल्यात नाही. बातम्या पडायच्या, पण कशा? सुपरफास्ट. आज माऊली लोणदला, उद्या तुकोबराया उरवली कांचनला, आणि लिंबाखाली तुकोबरायाच्या लिंबाखाली आपलं रिंगण, इकडे नात्यापुत्याला रिंगण. असं तसं पाहिलं तर त्या रोज अर्धा तास पडायला लागत होत्या. माझ्यानं सगळं सोडून दिलंय. त्यांना काही वाटतही नाही, काही वाटत. माणसं संपलीत. 1.5 महिना झाला. माणसांची मानसिक स्थिती, निसर्ग असा प्रकारचा आहे, पाऊस अशा प्रकारचा आहे. अजून 15 दिवस जर हसत राहिलं, हा या वर्षाचा पावसाळा फक्त औषध विकणाऱ्यांसाठी आहे, तणनाशक. महाराज, समाजाची आर्थिक घडी कोलमडली ना, कोलमडून गेली ना, कोलमडून. आणि समाज बोलत नाही, समाज कांडा आहे. तुम्हाला माझी एक इच्छा आहे, शंकरा पुढे सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण मी आहे तर तुम्ही सुधारणार नाही याचा अंदाज मला. तळतळ येण्यासारखी गोष्ट. पोरं वाया गेली. हो, सगळ्यात वाईट काय झालं? पोरं वाया गेली. सगळ्यात वाईट ते पोरं वाया गेली. पोरं वाया गेले तर सगळ्यात वाईट आहे. प्रत्येक घरात एक पोरगा दारुड्या झालाय. प्रत्येक घरात एक 99% लोक सध्या दारू पितात. आणि कोरोना झाल्यापासून तर इतकी दारू पितात. कोणी मंत्र दिलाय का काय त्यांना? 6 ड्रम लागत होते त्या गावाला, 21 ड्रम लागत ही दारू. आता लय दारू पितो लोक, फुल दारू पितो लोक, फुल. आणि 3 टप्पे झालेत. हे धोत्रे बित्रे जाऊ दे, हे कधी मध्ये प्यालं कोणी आणतं त्यांना, त्यांचं काय नाही हो. ते आपलं आषाढ म्हणून प्यालं, मरणाचं पिसावलं तुम्हाला नसती जग मारली तर बरं. पण ही 18 ते 22 ना महाराज, प्रत्येक गावात 90% पोरं दारू पितात. 90% प्रत्येक गावात. आणि चूक काय झाली? कारभार गेले त्यांच्या हातात पोरांच्या, आणि ही झाली शहाणी. सगळा तमाशा इथून झाला. पोरग दारू पेलं का, आणि बाप हाणाय गेला. आई म्हणली कुठं काय पेत आहे, आणि आपल्याकडे लई आहे का, तुला कोण नाही म्हणलं होतं का, आणि पिऊ द्या. हे खत पाणी कोणचं आहे? बाप नुसता म्हणला बाबा मला कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड येतो. सांड म्हणजे मराठवाड्यात त्याला वळू म्हणत्या, आणि विदर्भात त्याला खटाळ्या म्हणत्या. हा, मग आता पाणी पाजायला काय रोग झाला का? धावली 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 जशी पिसाळली. आणि नवऱ्याला म्हणती जमन का त्याला? कोणला? त्याला. नाही जमायचं का? जमायचं नाही. तो का आला देवाला सोडाय ठेवला का?
त्याला पाहिलं बँडवाल्याला काम येतो तू म्हणते त्याला जमंग का? आई उलटी पोराला म्हणते तू नको सोडू, तुला धक्का बिका लावीन, त्याला किडा येतो सोडीन कोण? त्याला म्हणा वाटलं तर बैल तगड्याला बांधून ने, म्हणजे बाबानं बैलही सांभाळायचे. हो उलट तुम्ही त्याला असं म्हणा, उलट तुम्ही त्याला असं म्हणा पाहिजे, नुसतं पाणी नको बाजू, सारा घाल, जाऊ दे त्यांना कीर्तनाला. तुम्ही मुलांवर दाबच द्यायला तयार नाही. दाबत पोरग दारू प्याला आईला काय बाप नुसता म्हणला बा काय भाव जाळी गेली टमाट्याची, काय चूक केली त्यानं, धावली. नवऱ्याला काय म्हणली माहिती का, तुम्हाला तर जमलं नाही, तुम्हाला तर काही म्हणा तुम्हीच आता, तुम्हाला तर काही जमलं नाही, पण पोर करता हे तुम्हाला जाळीतच मुतलं पोर. व्यापारी म्हणला 2-4 टमाटे कसे काय ओले झाले, तुम्हाला दैवार पडलं दुपारा. हेच झालं पुरीचं वाटवं झालं. पुरी 2.5 तास आपली मुलगी घराच्या टॉवरवर गप्पा आणते, मोबाईलवर बॅटरी उतरल्यावरच खाली येते. म्हणजे तुझी पोरगी काही पांडुरंगाशी संधान साधी ती का वैकुंठा? पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता, म्हणजे तू जपाला बसली होती का? आपण जर म्हणलं तुमची पोरगी तर पोराच्या गाडीवर दिसली डोकरीच्या डोंगराला, वर स्पॉट आहे ना तो, 5च्या पुढं चांगला चालवतो तो स्पॉट. तिकडं बसली ती म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. आता काय माणसं संपले ना महाराज, माणसं पार संपली महाराज. अंत बाळकृष्ण पण कुठं आला, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी रे ना, बाळकृष्ण नंदा. पहिल्या काळातला एक शब्द सांगायचा राहिलाय, नंदा घरी, म्हणजे पूर्ण लिंक लावून दिली. नंदाच्या घरात का, त्याचं उत्तर आहे का, ज्या घरात गायीची सेवा, ज्या घरात महिला मंडळ बारीक आहे का, ज्या घरात गायीची सेवा, ज्या घरात तुळशीला पाणी, ज्या घरात पाहुण्याचा आदर, ज्या घरात मोठ्याचा सन्मान, त्याच घरात कृष्ण जन्माला येतो. परत नीट आहे का, ज्या घरात गायीची सेवा, ज्या घरात तुळशीला पाणी, ज्या घरात मोठ्याचा आदर, ज्या घरात पाहुण्याची सेवा, ज्या घरात शुद्ध शाकाहार आणि ज्या घरात घामाचा पैसा, या 8 गोष्टी ज्याच्या घरात आहे त्याच घरात कृष्ण जन्माला येतो. आता तुम्ही एवढं मोठं काम केलंय, आता वंच खडकवाल्याने एक काम करायचं, श्रावण महिना आहे, अजून 3 सोमवार शिल्लक आहे, एक माणसानं 1 झाड साईडला लावायचं, त्यानं त्याचं लावायचं, त्यानं त्याचं झाड आणायचं, त्यानं खड्डा लावायचा आणि सोमवारी येऊन पाणी घालायचं. आता 2-3 महिने तर पाण्याची. इथून पुढे महिला मंडळ एक काम कराल का, आज 2रं वर्ष आहे सप्त्याचं. मी तुम्हाला गेल्या वर्षी काय काम सांगितलं नव्हतं, सांगितलं होतं का नाही? आज सांगू का, एक सांगू का नको? हा म्हणा नाही तर नाही म्हणा, सांगा तुम्ही कराल ना. आजपासून तुमच्या घराभोवती जेवढी जागा असेल, मोकळी अशी बोटायची खालची, सगळ्या जागेत तुळशी लावून द्यायच्या. आजच सगळ्या जागेत तुळशी लावाय, आणि तुळशीला काही खर्च नाही. हां, त्या मंजुळा जरी टाकलं तरी येतात, त्याला काय फवारायचं नाही, युरिया नाही, काय नाही. आणि तुम्ही जर बंगल्यात राहत असाल ना, लावायचं. पण जितक्या तुळशी तुम्ही जास्त लावाल तितकं घर निरोगी राहील. कारण आज वातावरणात ऑक्सिजनच राहिला नाही.
1.5 वर्षापूर्वी अक्षरशः ऑक्सिजन अभावी लोक तरफडून मेलीत. सगळ्यांना किट नाही मिळालं महाराज, सगळ्यांना सुविधा नाही झाल्या. ज्याचा थोडा वशिला आहे, आर्थिक बाजू भक्कम येतं, गरीबाचं कोण पाहतं महाराज? गरीबाचं कोणी पाहत नाही. गरीबाचा वापर फक्त भाषणं करून सीझनला करायचा, मग ते 12 महिने काय करायचं? हां बरं, तुम्ही तेवढं काम जर केलं ना, जर वाळून गेले ना, नवी लावायची. पण याचं कारण सांगा, तुम्ही जितक्या तुळशी जास्त लावाल ना, तितक्या घरात, एकतर आपल्या घराला खिडक्या झाल्या भरपूर, वातावरणात हवा राहिली नाही, ऑक्सिजन घरात क्लिअर येत नाही. तुम्ही आता पावसाळा आहे तरी आपल्या घरात फॅन लावा लागतो. आता झोपताना लहान पोरं फॅनशिवाय झोपत. मग तुम्हाला ऑक्सिजनच राहिलं नाही. अजून 5 वर्षानं जर तुम्ही बंगले बांधले महाराज, तर माझं वाक्य लिहून ठेवा, आपले वाक्य खोटे नसते कधी. 5 वर्षानं तुम्हाला बंगला बांधल्यावर त्याच्यात तुम्ही संडास बांधाल, बाथरूम बांधाल, किचन वाटा बांधाल, बेडरूम बांधाल, पण तुम्हाला एक ऑक्सिजन रूम बांधावे लागेल. ऑक्सिजन रूम, आणि त्याच्यात ऑक्सिजन साठवायचा, आणि म्हातारं येडेवाणी करायला लागलं का तिकडे नेऊन घालायचं. ही आजची परिस्थिती झाली. ऑक्सिजनच राहिला नाही लोकांना. आता तुम्ही हे नदीची कडेची गावं पहा, सगळे राजकर्ते पहा, नद्यांच्या बाबतीत पूर्ण लोक निष्क्रिय आहेत. बापाची दशक्रिया करायला आपण नदीत उतरतोय महाराज, विधी येतो. अक्षरशः नदीत तुम्ही उंच खडकला उतरा, नाही तर इंदुरीला उतरा, नाही तर औरंगपूरला उतरा, नदीत माणूस उतरला त्याच्या पायात लुगड्याचे फडके गुंडाळत आहे. बांगड्या नदीत आणि पर्यावरणावर भाषण मारायची. काय होईल? नद्यांमधले नदी पवित्रच पाहिजे महाराज. गोदाड्या नदीत गोदाड्या हयात का नाही बोला. आंघोळीला जर माणूस उतरला महाराज, दावा बिवा करायला पुळ्या येतात अंगाला. तुम्ही सासू मेली, तुमची मेली, तुम्ही मला चांगली बातमी आली, बया बाबाच्या तोंडात साखर पडू, 1 वर्ष तुमची सासू मेली, तुम्ही रडात लई, थोबाड काय जोडीतील, बांगड्या काय फोडीतील, लुगडं काय फाडीतील, गाल काय हाणतील, तुम्ही खरंच रडा द्या. बामटेची दुनिया. लोकांना माहित नाही का सासू कशी मेली? बरं, तू पाहुण्यान देखतच का रडती, एकटी काय ओळख नाही तू? पाहुणे पाहिले का थोबाड बसली ती, आणि तेवढे लुगडे म्हातारीचे नदीला देते का? नदीला देता का तुम्ही? आजपासून मेलेल्या माणसाचे जे कपडे आहेत अजिबात नदीत टाकायचे नाही. काय मध्ये तुमचे चांगले असले तर धुवून वापरा, नसतील तर पेटून द्या. गोदाड्या नदीत, उष्या नदीत टाकाल का? बरं, मणी टाकते का सोन्याचे 2-4? टाक बरं, टाक ना, लय जीव होता तो असो, टाक बरं. अय, एखादी पावती टाक बँकेची, टाक ना, टाकी दे उतारा, टाकी दे पासबुक, टाकी दे बँकेत. बामट्याची दुनिया सगळी का आज काय. हो महाराज, आपले तीर्थ महाराज, प्रवरा माई जागतिक दारिद्र्य तीर्थ आहे. त्या पुंतांब्याला तर उतरतच नव्हतं नदीत, नेमकी माई गाठ पडली, लई तास अडवले धरून. आता नाही राहिलं तिथं काय, ते आता पिटून देता कळाला म्हणजे बाबाला एकच किती बनली. खरंच हो, नाही नद्यांच्या बाबतीत थोडं स्ट्रिक्ट राहिलंच पाहिजे हो, कारण काही झालं तर ती माता आहे हो, असं नाही चालत. काय त्याच्यात गादड्या काय जनावरं मेली का शेतकऱ्याला नदीच्या कडाला नेऊन टाकायची. काय त्याला माता आहे ती महाराज. अहो महाराज, 3 पिढ्या लागल्या तेव्हा भगीरथानं गंगा आणली हो. दिलीप गेला, आयुष्मान गेला, दिलीप गेला, आयुष्मान गेला, तेव्हा भगीरथाने गंगा आणली. आज ती आपण एक वाक्य सांगा, तुमचे माझे संसारच आपले नदीमुळे आहेत. आज जर प्रवारामाई आपल्याकडेनं धावली नसती तर ह्याच गावात उसायच्या 10 आठवड्या असत्या तोडायच्या. आपल्याला ऊस तोडायचा, आपल्या बंगले झाले असते का, आपली गाड्या झाल्या असत्या? मला तुम्ही सांगा, आपल्या दारापुढे गाडी आली असती का? आपला पोरगा अधिकारी झाला असता का? हे सगळं कोणी केलंय? त्या मातेनं केलं. त्या बिचारीनं आपल्याला बुद्धीच नाही दिली, संपत्ती दिली, आणि न संपणारं धन दिलं. तिनं काय नुसतं पाणी नाही दिलं आपल्याला. त्या पाण्यामुळे आपली शेती विकसित झाली, परिणाम आपण एका साहेबाचे बाप झालो, त्याचं जीवन सुखी झालं. आणि आपण तिच्याकडे फार दुर्लक्षच केलंय. माणसं जिथं जाळीतात ना, म्हातारी माणसं न्यायची सोय नाही राहिली. एक जळे पोत दुसरं म्हातारी जायला बसले. बाबळी किती काय किती. ज्याच्या घरचा माणूस मिळाला त्यानं तर निदान थोडे बाबळी तोडावत का नाही? काय फरक पड. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, जी लोक मळ्यांमध्ये राहतात त्यांनी प्रेत नदीवर सुद्धा नाही. काय हरकत आहे शेतात पेटवायला तुम्हाला? काय हरकत आहे? एक तर भाऊबंद राहिले नाही, हाय ते कपडे काढीत नाही, एक बटन काढितून बायको वाहतो, तुम्ही नका तू काढ माझ्या ध्यानात न राहिलं.
माझ्या बायकोचं नवनाथ पारायण चालू आहे. राईट. मग आता आपल्याकडेच करतात महाराज. इथं खाली तुम्ही पहा बरं मराठवाड्यात नदी बिदीला काय दावे आले त्यांची पर्यंत कुठे भेटवत झाला शेतात भेटवत. ती राग नदीत टाकून द्यायची काय गरज नाही, शेतातच टाकायची, पसरून द्यायची उलटी. काय करते लोक. आपल्याकडे दावे सकाळी असतात, त्यांच्याकडे 11 सुरुवात आहे दावे. येळभर जावाच. आपण थोडंसं नदींच्या बाबतीत सुद्धा स्ट्रिक्ट राहिलेच पाहिजे. काय आमच्या बोलण्यात राग येतो लोकांना, पण त्याला पर्याय नाही. मला काय तुमच्याकडे काय मागायचं नाही ए बोरी मग. पण हे गोष्टी केल्याच पाहिजे. आता हे शाळा आहे, आता गावातल्या शाळा आहेत, गावातल्या पुढाऱ्यांनी 2-3 वेळा शाळेत गेलं पाहिजे. नुसते आपले सदस्य व्हायचं, ग्रामपंचायतीतून 15 ऑगस्टला तावा आणायचा गाव. तुम्ही किती वेळा शाळेत जाता महिन्यातून. गावातली पुढारी गेलं पाहिजे. तू पट किती आहे, शिक्षक किती आहे, कुठून येतात तपास पाहिजे. काय करता शाळेच्या फळ्यावर हरिपाठाचे वाव्या हरिपाठ लिहिला पाहिजे रोज. एक अभंग लिहायला सांगितलं पाहिजे त्या गुरुजीला. पोराने तो हरिपाठ वहीत लिहून घेतला पाहिजे. आता काही शाळेने महाराज ओव्या सुरू केल्यात ज्ञानेश्वरीच्या. एक ओव्या आम्ही 2-4 ठिकाणी करून दिलाय. एक ओवी शिक्षकानं ज्ञानेश्वरीची फळ्यावर लिहायची आणि मुलानं शाळेत गेल्या ती ओवी वहीत लिहून घ्यायची. म्हणजे त्याला 2 कामं होतात. तो वाचतोय बी लिहितोय आणि 2-3 वेळा सहज त्याची ओव्या लिहून. पोरांना हे जर दिलं नाही तर संपल ना, तुम्ही पाहायचंच नाही. झालं. आता फक्त सोमवारी 15 ऑगस्ट आला का जोडा माईक हाना गावात भाषण आणि 4थीच्या पोरांना इंग्रजांच्या गप्पा. अरे काय तर आहे ही पोरं 15 ऑगस्टला तुमच्या भाषणासाठी अजिबात येत नाही. त्यांच्या डोक्यात खटके वेगळे. ते काय बाबा ते ना महाराज सगळ्यात आनंदाचा दिवस आहे त्यांचा. ते फार कपडे आदल्या दिवशी धुवून त्यात 14 तारखेलाच शर्ट धुवून कपडे बिपडे टाईट आणि ते चिठ्ठीला भाषण राहते. त्यांना भाषण सारखी चिठ्ठी खिशात. सगळ्यांच्या अगोदर उठत ती नाही. नळाला पाणी ना बादलीत आंघोळ करते ती. पण घरातल्यांच्या अगोदर 15 ऑगस्टला तयार आणि त्याचं ते भाषण राहते. ते पुढंच बसत. आनंद आहे तो पुस्तकातला नाही आहे, तो अनुभवातला आनंद आहे. आणि त्या पोरांना तो आनंद एकदम. ती चिठ्ठी खिशात पुढे येऊन बसणार. त्याला माहिती आहे माझं भाषण आहे. म्हणलं गुरुजी मा नाव घ्या ना त्याला. मग गुरुजी म्हणले का आता हा बोलेल. ते घाबरतो. लोक पाहिलं. अध्यक्ष मासे परिचय येथे जमलेले माझ्या वधवाने बघितलं. मी 15 ऑगस्टबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. तर तुम्ही शांतचित्ताने ऐकावं अशी माझी नम्र विनंती. टिळक म्हणले मी शांगा खाल्या नाही, मी छडी घेणार नाही. आणि टिळक म्हणले मी छडी घेणार नाही. बापूजी म्हणले मी कपडे घालणार नाही. आणि मग पळालं बा महाराज. ते पळाल्याला किंमत नाही, त्याला आनंद केवढा आहे. तो आनंद शब्दात वर्णन करता येणार. त्याला शब्द लय आनंद आणि भेटन त्याला. भाषण झालं बरं का. ते घाबरेल राहत. बाळमर इथं उभं राहिलं कोणी घाबरत. चुली पुढचं बोलणं वेगळं आहे. चुली पडून माणूस म्हणतो वा काय होईल देशाचं. ती म्हणली धोतार जळल बाकीचं जाऊ द्या, देशाचं मोरल्या धोतार वरवडा. चुली पुढचं बोलणं वेगळं आहे. हो हा बाबा बुधवारी आला आणि आल्याबरोबर आई रडायला लागली. सोडा मिठी लपवा झगझटी जणी कंसासी गळेल माझ्या बाळाशी मारील. आणि हा लगेच म्हणला नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला. मान त्याने पहिली मारली पुतना होती अविद्या. दुसरा मारला बाबळभट आणि केल्या खोड्या लहान मुले घेऊन. लहान मुले घेऊन घोड्या करी
अंगत रंगणी अशा खोड्या करायच्या. आम्ही खोड्या करायला लागलो, तो दिसला नाही. गेला हरी गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, गवळतो डोळा डोळा बाई डावा, गवळतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, उडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. कुणाशी केला जरी दंगा, मला झनी येवोनी सांगा. गेला तरी दंगा, मुली मला येऊनी सांगा. यास दाखवीन मी विंगा, नका तुम्ही लपवू श्रीरंगा, हरीचा शोध कुणी लावा. उडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, गुमेना गोकुळात पावा, उडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. आणि मग गवळी म्हणायला लागल्या, जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. गोरी गेला गवळी झाला, मथुरेच्या उशीर झाला बाजाराला, उशीर झाला बाजाराला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. पण कधी रुतला बाई काटा हो या आडवाटा, रुतला पायी काटा, रुतला बाई काट, या आडवाटा नंदा सकारटा, होता जोडीला होता जोडीला, म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलून तो काट काढिला, कसा गोड बोलून तो काट काढिला. रुतला बाई काटा या वाटा, रुतला बाई काटा, या आडवाटा नंदाचा कारटा, होता जोडीला, नंदाचा कारटा, होता जोडीला, होता जोडीला, म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला, म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलून काट काढिला, कसा गोड बोलून काट काढिला. नाका मधला मोहन माझा तुम्हा छळील कैसा, नाका मधला मोहन माझा तुम्हा छळील कैसा, बाई बाई नका ग सयानो, नका ग सयानो, नका देऊ आळयाचा. नका ग सयानो, नका ग सयानो, नका